आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. अरे बूम नीट पकडा ना, काय तोंडात घालणार आहे आता. आपण माघार घेतली मात्र बंदूक चालू नाही झालं. भाऊ आपण माघार घेतलेली आहे. कुणाचा फोन आलेला होता, कुणाच्या फोन नंतर माघार घेतली? बघा, या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल. मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे. कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो. गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो. रवींद्रजींशी बोललो. आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पण गाडी 5-10 मिनिटं उभी होती, नेमकं काय चालू होतं? नाही, मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो. पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची. पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे, नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आईवडिलांवरनं शिवीगाळ केली. त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या. त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता. त्यामुळे मी त्याच्याशी बोलत होतो. पण मग आता काय गोकुळ गीते माघार घेणार? आता ते गिरीश भाऊ बोलतायत, त्याच्यावर गिरीश भाऊ निर्णय घेत. अवघे 10 मिनिटं उरलेले आहेत. अवघ्या 10 मिनिटात पण काही पण होऊ शकतं ना. हो, पण मग ते जिना चढता चढता उतरता राजकारणात निर्णय बदलतो. माहित नाही, मी तर तुमच्या फोनवरनं बोललो ना. तुमच्याशी जो माणूस बोलत होता त्याने फोन मला गाडीत दिला त्या ठिकाणी. काय झालेलं आहे, काल कुठल्या तरी नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी असं सांगितलं की गणेश गीते, गोकुळ गीते काय येऊन माघार घेणार नाही, त्यांचा बाप येऊन त्या ठिकाणी माघार घेईल. आणि त्यामुळे ह्या विषयाला वेगळं वळण लागलं. मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी पार्टीचा होतो, त्यामुळे मी पार्टीच्या आदेशाप्रमाणे 1 मिनिटात माघार या ठिकाणी देऊन टाकली. नाही, आता मी तर कोणाला सांगणार नाही, कारण आता किती कोणाला सांगितलं, आपल्याला सांगितलं युती धर्म पाळायचा आहे, तर आपण युती धर्म पाळलाय. नाही, युती धर्म पाळा, पण अशा स्वरूपाचे जर वक्तव्य केलं असेल तुमच्या बाबत त्याविषयी त्याच्यावर आता राज्यातले नेते निर्णय घेतील ना या ठिकाणी, की जर निवडणुकीच्या अगोदरच लोकांचे आई बाप त्यांचे पार तुम्ही श्राद्ध घालायला लागले आणि या ठिकाणी जर लोकांना सांगायला लागले त्याचा बाप येऊन माघार देईल, तर त्याला माहित नसेल. आता माझाही बाप आहे ना देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये. पण अनेक लोक नाराज आहे, नगरसेवक नाराज, अशा परिस्थितीत त्यांना उमेदवार दिली, सगळा गृह निर्माण केला. त्यांच्यावर अख्खी दुनिया नाराज असो, आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. पण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आपल्या पार्टीशी होतं, आपल्या पार्टीशी लॉयल्टी होती. पार्टीच्या मागे आपण पार्टीने जो आदेश दिला तो पूर्ण केला. मी त्याच्या विरोधात महायुतीत मला मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ जिथं सांगतील तिथं मी जाणार. बंधूंच्या विरोधात आपण? हो, 100%. म्हणजे बंधूंची उमेदवारी काय आहे? तर आता 10 मिनिटात त्यांनी येऊन विड्रॉल घेतली. गिरीश भाऊंचं त्याचं बोलणं झालं, ऐकलं, तर ते आनंद आहे. ठीक, ओके. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.